आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रणजित नायर, लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं अशी जी मागणी आहे त्याबाबतची याचिका ही सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे अशी बातमी सोशल मीडियावर म्हणा किंवा माध्यमांवर चालत आहे. आणि याबाबतच नक्की वास्तव काय हे आपल्याला जाणून घ्यायचे. या बाबतीत याचिका ज्यांनी दाखल केली होती ते विकास पाटील आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट रणजित नायर आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण नायर साहेबांकडे जाऊ. साहेब, काय झालं नक्की मला सांगा याविषयी. सोशल मीडियामध्ये न्यूज इन्फ्लुएन्सर आपल्या उद्देशाने पसरत असतात, पण मान्य सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आता अपलोड झालेला आहे, ऑनलाईन सगळे बघू शकतात. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्युडिशरी हे गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये इंटरफेअर करणे योग्य नाही आहे आणि आम्हाला पूर्ण लिबर्टी दिलेली आहे की कॉम्पिटंट अथॉरिटीकडे आपण पाठपुरावा करून आपल्या मागणीसाठी संविधानिक अधिकार पूर्ण वापर करू शकतात म्हणून. आणि हा स्पष्टही केलेला आहे की हा अधिकार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा. ओके, म्हणजे आता नक्की कुणी याबाबत निर्णय घ्यायचा हे तुम्हाला देखील त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर ना? बरं, आता एक गोष्ट, मग ही जी बातमी जी होती की फेटाळलेली आहे त्याचा अर्थ काय लावायचा आणि तुमचं म्हणणं काय नेमकं आहे? साहेब, हे मॅटर डिस्पोज केले, त्याचा निकाल काढण्यात आलेला आहे. निकालामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्युडिशरी कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये हस्तक्षेप करणं हे योग्य नाही आहे. करिता तुम्ही हा विषय कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे एव्हिएशन मिनिस्ट्री ह्याच्यापाशी जाऊन तुम्ही पाठपुरावा करण्यात यावे. आता तुम्ही तसा पाठपुरावा करणार आहात का मला सांगा? बिलकुल आम्ही करणार आहात. आम्ही प्रकाश ज्योत संस्थेमार्फत करणार आहोत. त्यांचे याचिकाकर्ते विकास पाटील आहेत, ते तर करणारच आहेत. आणि माझं सगळ्यांना आवाहन आहे, पूर्ण मुंबई, नवी मुंबई आणि महाराष्ट्रांना, की आपल्या स्वतःच्या लेटर बनवून आपण सगळ्यांनी एव्हिएशन मिनिस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी पाठवावे. कारण साहेब, एक खरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुळात तुमची याचिका ही नावासाठी नव्हती, ही महत्वाची गोष्ट आहे. बातमी दाखवताना लोकांना असं वाटतं की बाबा नावासाठी, म्हणजे लोकनेते दिबा पाटलांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी तुम्ही याचिका दाखल केली होती आणि प्रत्यक्षात तसं नव्हतं. याचिका तुमची कशासाठी होती सांगा मला 2 मिनिटात. माझी याचिका ही होती की 2022ला स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांनी, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी त्यांचा प्रस्ताव पाठवलेला होता एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये, जो प्रलंबित आहे मागच्या 4 वर्षापासून. आणि त्या अनुषंगाने इथे लोकलमध्ये काय होत होतं की आंदोलनं चालू होते, बाकीच्या गोष्टी चालू होते. त्या गोष्टीमध्ये काय यंग जे पब्लिक असते, उद्याला काही क्रिमिनल केसेस त्यांच्यावरती झाला तर अत्याचार होऊ नये, यांचं भविष्य हे खराब होऊ नये, हा करिता आम्ही एक याचिका दाखल केलेली होती की भाई सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एव्हिएशन मिनिस्ट्रीने जे काही त्यांचं प्रपोजल पाठवलं आहे त्या प्रपोजलवरती त्यांनी निकाल काढण्यात यावा. बरोबर. आता तुम्ही ज्या अथॉरिटीकडे पत्रव्यवहार करा, एकतर जशी खूप मोठ्या संख्येनं सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय नेते मंडळी असतील किंवा विविध संघटना असतील, या सगळ्यांचाच पाठपुरावा चालू आहे की बाबा या विमानतळाला, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं. आता ही प्रोसिजर चालूच आहे. आता तुम्हाला सुद्धा कोर्ट डायरेक्शन काय देते, बाबा तुम्ही संबंधित अथॉरिटीकडे जा. ह्या लोकांचा रेटा आहे आणि त्याच्यानं तुमच्या रेट्याचा काय फरक पडेल साहेब? आता बिलकुल फरक पडेल. सध्या सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आलेला आहे की कॉम्पिटंट अथॉरिटीकडे पाठपुरावा करण्यात यावा. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाचा एक ऑर्डर येतो तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश असतो तो त्याला गंभीरतेने घेतला जातो. कारण आम्ही जर एखादा व्यक्ती जर कोणता पत्रव्यवहार केला, त्या पत्रव्यवहाराला तेवढी व्हॅल्यू थोडीशी कमी भेटते. पण जर तुम्ही मोठ्या संख्येने जर कोणत्याही संविधानिक राष्ट्रामध्ये जर तुमची मागणी मागत असेल आणि तो संविधानिक असेल आणि तुम्ही लेटर पाठवत असेल तर तुम्ही एकदम संविधानिक मार्ग वापरतात आणि त्याचा जो ग्रीव्हियन्स आहे तो घेतला जाईल साहेब. ओके ओके. बरं साहेब, बरं खरोखरच जी संबंधित यंत्रणा आहे ती नाव लागण्यासाठी त्याला टाइम लागतो असं सध्या, म्हणून तुम्ही गेला होता ना तिकडे, म्हणजे वेळ जास्त लागत आहे. बिलकुल 4 वर्ष लागलेले आहेत साहेब. आता मी काय म्हणतो, खरोखरच या प्रक्रियेला खूप वेळ लागू शकतो का, म्हणूनच ते लागत नाही असं म्हणता येईल का आता? नाही, एवढा वेळ नाही लागत साहेब. कोणतीही प्रक्रिया असेल, जर स्क्रुटिनी असती तर स्टेट गव्हर्नमेंटने पाठवली असती, तर स्टेट गव्हर्नमेंटने त्याची त्रुटी पूर्ण करून ते पाठवली असती काहीतरी. जर आता आमचं असं म्हणणं आहे की बाबा हे जर पूर्ण पाठपुरावा करून जर जमत नसेल आणि ते रिझन, कारण ज्यांनी पत्र पाठवलंय त्यांना ते कारण देतील. जर कारण देत नसेल आणि कोणताही रिझन देत नसेल, असंच पेंडिंग ठेवत असेल तर PILचा मार्ग मोकळा आहे सुप्रीम कोर्टामध्ये. ओके ओके. साहेब, खूप खूप धन्यवाद. एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली की तुमची याचिका फेटाळली. ही जी म्हणजे बातमी दाखवली जाते त्याच्यामध्ये तेवढं तथ्य नाही, ती थोडीशी दिशाभूल करणारी आहे. प्रत्यक्षात तुम्हाला लिबर्टी दिलेली आहे आणि तुम्ही संबंधित अथॉरिटीकडे या ठिकाणी पाठपुरावा करू शकता, असंच या ठिकाणी म्हणणं आहे तुमचं, बरोबर ना साहेब? ओके, बिलकुल करू शकतात. आणि प्रकाश ज्योत संस्था ही PIL सुद्धा टाकू शकते. ओके. या ठिकाणी ॲडव्होकेट रणजित नायर यांचं देखील आणि आमचे विकास पाटील यांचे देखील धन्यवाद.